नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्त्रियांचे आजार आणि दुर्बिणीद्वारे निदान व उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मंदार रानडे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर मंदार रानडे हे स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ असून गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर मंदार रानडे हे सध्या ऑक्सीकेअर मदर आणि चाइल्ड केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे स्त्री रोग तज्ञ, प्रसूती शास्त्रज्ञ आणि लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. स्त्रियांच्या आजारावर दुर्बिणीद्वारे निदान व उपचार करण्यामध्ये डॉक्टर मंदार यांना विशेष प्रावीण्य प्राप्त आहे. डॉक्टर मंदार हे ऑक्सीकेअर हॉस्पिटलच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देत आहेत आणि ऑक्सीकेअर हॉस्पिटल हे सर्व सेवा सुविधांनी सुसज्ज असं स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये स्त्रियांच्या वंध्यत्वावर आणि गंभीर अशा आजारांवर दुर्बिणीद्वारे यशस्वी उपचार केले जातात. डॉक्टर मंदार रानडे यांनी वंध्यत्व आणि एंडोस्कोपी यासारख्या गंभीर असणाऱ्या आजारांवर अनेक लेख लिहून जनजागृती केली आहे. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केलेत. विशेषतः लॉस वेगास आणि सिंगापूरमध्ये आपले रिसर्च कॉन्फरन्समध्ये सादर केलेत. त्यांनी गरीब रुग्णांसाठी, ज्यांना स्त्री रोगासंदर्भात आजार आहेत अशा रुग्णांसाठी मेडिकल शिबिर आयोजित करून त्यांना माफक दरात मेडिकल सेवा उपलब्ध करून दिल्यात. त्यांच्याबद्दल एक विशेष बाब म्हणजे त्यांनी या कोविड महामारीमध्ये 300 पेक्षा अधिक मातांचे आई व्हायचे स्वप्न पूर्ण केलेत आणि त्यामध्ये अनेक स्त्रिया या कोविड पॉझिटिव्ह असून सुद्धा त्यांनी त्यांची प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली आहे. तर डॉक्टर, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यापासून सुरुवात करूया. नेमकं दुर्बिणीद्वारे ज्या शस्त्रक्रिया होतात त्या कशा होतात त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी TV9चे आभार मानेन की त्यांनी अशा एका महत्त्वाच्या विषयावर ही एक चर्चा आरोग्य धनसंपदामध्ये आज इथे ठेवली आहे. पूर्वीच्या काळी ऑपरेशन म्हणजे एक पोट फाडून त्याच्यामध्ये ऑपरेशन व्हायचं आणि मग त्याच्यामध्ये एक 20 दिवस 25 दिवस तो बेडरिडन असायचा पेशंट आणि मग 1 महिना 2 महिने विश्रांती, नंतर मग कामावर 6 महिने जायला सुरुवात व्हायची. अशा प्रकारे पूर्वीच्या काळातल्या शस्त्रक्रिया होत्या. पण 18-19च्या शतकामध्ये साधारणतः पहिल्यांदा वेटरनरीमध्ये म्हणजे प्राण्यांवर आणि नंतर मग युरोलॉजीमध्ये आणि नंतर मग हळूहळू स्त्रियांच्या आजारांमध्ये या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांचा उपयोग होऊ लागला. त्याच्यामध्ये एखादा छोटासा पोटावर कट घेऊन त्याच्यातून दुर्बीण टाकून आणि बाजूच्या भागातून पोटाच्या छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट टाकून त्याच्यामध्ये जी सर्जरी आपण पोट उघडून करतो तीच छोट्याशा होल्समधून आपण करतो. त्याची प्रिन्सिपल्स सर्व सेमच आहेत, परंतु छोटी होल्स असल्यामुळे टाके कमी, पेशंट लवकर घरी जातो, त्याच्यामध्ये त्याला पेन कमी, रक्तस्राव कमी, या सगळ्या माध्यमातून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आपण करतो आणि त्याचा खूप चांगला लाभ हा पेशंट्सना होत असतो आणि आम्ही ऑक्सीकेअर हॉस्पिटल मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया नित्यनेमाने करत आहोत. अगदीच. या शस्त्रक्रियेबद्दल आता जसं तुम्ही सांगितलं की या शस्त्रक्रियांमुळे स्त्रियांशी प्रजननशी निगडीत जे आजार आहेत किंवा त्याची ट्रीटमेंट आहेत याला देखील स्त्रियांना याचा नेमका कसा फायदा होतो? खूप चांगला प्रश्न आहे हा. आपण पाहिलं तर स्त्रियांना गर्भाशयाला सूज येणे, गर्भाशयाला गाठी असणे, गर्भाशयाच्या बाजूला जे ओव्हरी ज्याला आपण अंडाशय म्हणतो त्यांना सूज येणे, त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी सिस्ट म्हणजे 10 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर एवढ्या मोठ्या स्वरूपावर होणे, गर्भाशय खाली सरकणे, त्याचबरोबर गर्भाशयाचे कर्करोग, ओव्हरीचे कर्करोग यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्वीच्या काळात ऑपरेशन ही पोट फाडून केली जायची आणि मग त्याचे दुष्परिणाम पेशंटना सहन करायला लागायचे. ज्या वर्किंग वुमन आहेत, ज्या कामावर जाणारे, त्यांना सुद्धा त्यांचे वर्किंग अवर्स वाया जायचे. ह्याच्यासाठी कोणी सुट्टी देणार त्याच्यामध्ये नव्हतं. त्यामुळे या ऑपरेशन्समध्ये आपण दुर्बिणीद्वारे जर ऑपरेशन्स केली तर 6 दिवसामध्ये 7 दिवसांमध्ये पेशंट त्यांच्या रुटीन हालचाली करायला लागतो आणि साधारणतः 2 आठवड्यामध्ये पेशंट आपल्या कामाला जाऊ शकतो. त्यामुळे या ज्या सर्व स्त्रियांचे आजार आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये या ज्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया त्याच्यातून फायदा होऊ शकतो पेशंटला. अगदी जसं तुम्ही आता वेगवेगळ्या स्त्रियांना होणाऱ्या आजारांचा उल्लेख केला आणि दुर्बिणीद्वारे या शस्त्रक्रिया होतात याचा स्त्रियांना फायदा होतो, मात्र असंही बोललं जातं की हे उपचार फार खर्चिक आहेत किंवा ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हा थोडासा गैरसमज आहे. कारण आपण आता जे शस्त्रक्रिया ऑक्सीकेअरच्या माध्यमातून करतो आहोत
त्यामध्ये आपण विविध योजनांचा वापर करतोय. आपल्याकडे इन्शुरन्स पण आहेत, विविध योजना पण आहेत आणि आपले जे डॉक्टर शेखर घाडगे जे या हॉस्पिटलचे संचालक आहेत त्यांचा एक सामाजिक दृष्टिकोन, आमचा सर्व टीम वर्क या माध्यमातून आपण अत्यंत माफक दरामध्ये या शस्त्रक्रिया करण्याचा आपण त्यामध्ये प्रयत्न करतो आहोत. जे रुग्ण आता हे कार्यक्रम लाईव्ह बघत असतील त्यांनी देखील खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून यामध्ये त्यांना काही जर कोणी शस्त्रक्रिया खूप मोठ्या दरात सांगितलेल्या असतील तर त्या सुद्धा आपण अत्यंत माफक दरात सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण त्याच्यामध्ये करू शकतो. अगदीच, त्यामुळे एक सामाजिक उपक्रम देखील तुम्ही या ठिकाणी राबवतायत की माफक दरामध्ये या शस्त्रक्रिया होतात. मात्र जसा आजार मोठा तशा या शस्त्रक्रिया देखील असतात. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये देखील अशा शस्त्रक्रिया उपलब्ध असतात का, याबद्दल अनेकांना खरं तर माहिती नसते, तर तुम्ही काय सांगाल? नाही, नक्कीच मोठ्या हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेतच, परंतु आता या शस्त्रक्रियांसाठी लागणारी जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती पण आता चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. पूर्वी भारतामध्ये हे ट्रेनिंग उपलब्ध नव्हतं, त्यासाठी तुम्हाला जर्मनी, युरोपमध्ये जावं लागायचं. पण आता भारतामध्ये देखील अतिशय चांगल्या शैक्षणिक संस्था तयार झाल्या आहेत. मी देखील अनेक विद्यार्थ्यांना स्वतः शिकवतो आहे. मी तयार केले विद्यार्थी आहेत, ते तालुका लेवलपर्यंत प्रॅक्टिस करतायत, ते पण शस्त्रक्रिया करतायत. त्यामुळे असं काही नाही की केवळ मोठ्या शहरांमध्येच किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्येच या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. तालुका लेवलवर देखील आता माझे विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे या शस्त्रक्रिया करतायत. त्यामुळे पेशंट्सना त्या माफक दरात तिथेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. अगदीच, आणि म्हणूनच केवळ मेट्रो सिटीमधून नाही तर अगदी ग्रामीण भागातून देखील रुग्ण आपल्याकडे येत आहेत आणि उपचार घेत आहेत. मात्र या शस्त्रक्रिया जसं तुम्ही म्हणालात की मोठ्या हॉस्पिटलमध्येही होतात आहेत, याची काही पूर्वतयारी असते का शस्त्रक्रियांसाठी किंवा उपचारांसाठी? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण आजकाल कसं झालंय की पेशंट्स खूप जागृत आहेत आणि ते जागृत राहिलेच पाहिजेत त्यांच्या हक्कांविषयी आणि त्यांनी घेतलेल्या काळजींविषयी. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्या पेशंटना त्या ऑपरेशनची गरज आहे का हे आपण पाहतो. विनाकारण कोणतेही ऑपरेशन पेशंटवर लादत नाही. त्यानंतर त्या पेशंटला त्या ऑपरेशनचे धोके, दुष्परिणाम, केलं न केल्यास काय फायदे होणार आहेत, तोटे होणार आहेत, सगळे आम्ही समजून सांगतो आणि त्यानंतर त्यांची इन्फॉर्म कन्सेंट घेतो. म्हणजे त्यांना समजावून सांगून त्यांची आपण कन्सेंट घेतो. हा कन्सेंटचा भाग एक पूर्वतयारीसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्यांच्या आपण सर्व तपासण्या करतो. मेडिकली ते फिट आहेत की नाही शस्त्रक्रियेसाठी आणि ॲनेस्थेशिया म्हणजे भुलीसाठी. भूल हा ऑपरेशनमधला एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी ते फिट आहेत की नाही हे आपण त्याच्यामध्ये बघतो. ते फिट झाल्यानंतर त्यांना मग ऑपरेशनची तारीख दिली जाते. मग त्यांना ऑपरेशनच्या एक दिवस आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो किंवा कधी कधी सकाळी ॲडमिट करतो. त्यामध्ये मग त्यांना त्यांची जे ऑपरेशनचा भाग आहे त्या ऑपरेशनच्या भागाची स्वच्छता, काही अँटीबायोटिक इंजेक्शन्स आम्हाला द्यायला लागतात कारण जेणेकरून पेशंटना पुढे इन्फेक्शन होणे यासाठी IV लाईन देणे किंवा काही तपासण्या त्यांच्या तत्कालीन काही शुगर लेवल वगैरे हे करणे, फिजिशियन फिटनेस घेणे, या सर्व गोष्टी आपण त्या पूर्वतयारीमध्ये करतो. पेशंटना ते ऑपरेशन कसं होणार आहे, किती वेळ चालणार आहे, तुम्हाला काय नंतर त्रास होईल हे सगळं आपण समजून सांगूनच नंतर मग पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. अशा प्रकारची पूर्वतयारी आपण नेहमी त्यांची करत असतो. अगदीच, ऑपरेशन म्हटलं तर साहजिक पेशंटलाही भीती वाटते, मात्र ती भीतीही तुम्ही दूर करता आणि त्याची पूर्वतयारी देखील होते. मात्र जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही वर्षांपूर्वी या संपूर्ण आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार होत आहेत, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होते, तर या शस्त्रक्रियेमध्ये कुठेतरी धोका देखील असतो का आणि त्या धोक्याबद्दल देखील तुम्ही पेशंटला काही कल्पना देता का? नक्कीच, आम्ही धोक्यांबद्दल पेशंटला कल्पना देत असतो, परंतु हे धोके खूप नगण्य असतात. म्हणजे जर आपण इतर शस्त्रक्रिया बघितल्या त्याच्यामध्ये असणारे धोके, भुलीचे धोके, या सर्व प्रमाणांचे धोके या शस्त्रक्रियेमध्ये पण असतात. परंतु या शस्त्रक्रियेत जसं म्हटलं त्याप्रमाणे ट्रेनिंग लागतं. त्यामुळे जो निष्णात डॉक्टर आहे, ज्याने अनेक वर्ष प्रॅक्टिस केली आहे, अशा डॉक्टरकडेच तुम्ही ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. कारण जर ह्याच्यामध्ये नवखा डॉक्टर कोणी असेल किंवा त्याचं ट्रेनिंग तेवढं पूर्ण झालेलं नसेल तर कदाचित त्याच्यामध्ये धोके संभवतात. मग त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, इतर अवयवांना त्याचा काही त्रास होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन किंवा अशा काही तक्रारी होऊ शकतात. हे धोके त्याच्यामध्ये असतात. परंतु यासाठी आपण योग्य हॉस्पिटलची निवड केली पाहिजे आणि योग्य तज्ज्ञांची निवड केली पाहिजे की ज्यांनी त्याच्यामध्ये अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी चांगलं अद्ययावत त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. अगदीच, तर डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर आजाराचं निदान झालं तर त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं आणि उपचार घेणं हे तितकंच गरजेचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर फोन करून तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता. डॉक्टर, जसं तुम्ही शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं, एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या पेशंटला देखील काळजी घ्यावी लागते, काही पथ्य देखील असतात, तर ती काळजी आणि पथ्य याबद्दल तुम्ही पेशंटला कसं समजावता? सर्वप्रथम दुर्बिणीतून
ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला त्याची रिकव्हरी जी आहे म्हणजे तुम्ही जे तुमच्या कामाला लागणार आहात ते अतिशय फास्ट. जर पोट फाडून ऑपरेशन केलंय तर 2-3 दिवस तुमचे वेदनेमध्येच जाणार आहेत. तुम्हाला विविध प्रकारच्या नळ्या शरीरामध्ये असणार आहेत. ह्या तुम्हाला फार कमी असणार आहेत. लवकर तुम्हाला खायला प्यायला दिलं जाणार आहे आणि तुमचा हॉस्पिटल स्टे अत्यंत कमी. मी तुम्हाला सांगेन की जर्मनीमध्ये एक रिसर्च झाला होता. हॉस्पिटल स्टेमध्ये तुम्हाला काय आठवतं असं अनेक पेशंटना 10 वर्षानंतर विचारलं होतं. तर खूप काही पेशंटनी तिथल्या हॉस्पिटलच्या भिंतींचा रंग, रिसेप्शनिस्ट किंवा इतर हॉस्पिटलचं वातावरण याविषयी सांगितलं. पण सर्व पेशंटनी जवळजवळ बहुतेक पेशंटनी हॉस्पिटलमध्ये आम्हाला पेन प्रत्येकाला आठवते म्हणजे वेदना आठवते असं सांगितलं. त्यामुळे ही जर वेदना कमी करायची असेल तर दुर्बिणीद्वारे तुम्हाला दुसऱ्या दिवशीच पेशंट घरी जाऊ शकतो किंवा त्याचा रक्तस्राव कमी होऊ शकतो. तसेच त्याचा पेन अतिशय कमी राहतं. त्याच्यामुळे हॉस्पिटल स्टे कमी राहतो. पेशंट लवकरात लवकर आपल्या कामावर जाऊ शकतो आणि त्यामुळे त्या पथ्य जी पाळायची ती फक्त वुंड केअर ज्याला आपण म्हणतो की त्या जखमेची काळजी घेणं किंवा आपण जे खाण्यापिण्याची काही पथ्य सांगितली ती पाळणं किंवा काही दिवस अवजड असं जड न उचलणं, आपली कामं सुरुवात करायला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काम सुरू करणं किंवा गायनॅक ऑपरेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे शरीर संबंध पुन्हा ठेवायचे असेल त्यासाठी पण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सुरू करणं. अशा प्रकारची काही पथ्य असतात ती आपण प्रत्येक पेशंटच्या नुसार वेगळी असतात आणि ती प्रत्येक पेशंटना आपण सांगू शकतो. पण जनरलाइज बीच आहेत ती पथ्य सर्वसाधारणतः तुम्हाला या माध्यमातून सांगितली. अगदीच. मात्र पूर्वी एखादं ऑपरेशन झाल्यानंतर 15 दिवसाचा किंवा 1 दिवसाचा बेड रेस्ट आहे आणि आता तुम्हाला कुठेही कामानिमित्त जाता येणार नाहीये असंही पेशंटला सांगितलं जात होतं. मात्र आधुनिक शास्त्राच्या या शस्त्रक्रियांमुळे आता तोही वेळ वाचतोय आणि पेशंट लवकर रिकव्हरी होत आहेत. याबद्दलही काय सांगाल? अगदी म्हणजे आता तर वर्किंग लेडीज आहेत. पूर्वीच्या काळात तर तशा हाऊसवाईफ जास्त प्रमाणात होत्या, गृहिणी. पण आता ज्यांना काम करायचं आहे त्यांना पुन्हा कामावर रुजू व्हायचे, त्यांचे कामाचे तास आपल्या वाया घालवायचे नाहीयेत, तर त्यांच्यासाठी हे ऑपरेशन अगदी छोटं, सोपं आणि कमी टाक्यांचं किंवा न टाक्यांचं, टाके नसलेलं अशा प्रकारचं आणि त्याच्यामधून त्यांना रिकव्हरी अतिशय फास्ट म्हणजे ज्या ऑपरेशनला पूर्वी महिनाभर रिकव्हरी लागायचे ते आमच्या पेशंट 2 महिन्यात स्वतः किक मारून बाईकवर बसून आपल्या कामाला जाऊ शकतात. म्हणजे तसंही त्याच्यामध्ये कोणताही अडचण येत नाही. त्यामुळे हे ऑपरेशनची एक प्रकारची ब्युटी आहे ज्याला आपण म्हणू म्हणजे त्याचं एक खासियत आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदीच. त्यामुळे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्या स्त्रिया त्यांच्या कामावर लवकरात लवकर रुजूही होऊ शकतात आणि रिकव्हर देखील होऊ शकतात. आणि याच विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंदार रानडे. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की दुर्बिणीद्वारे ज्या शस्त्रक्रिया होतात त्याचा खरं तर फायदा हा अनेक स्त्रियांना आहे. मात्र परंपरागत जे उपचार होत होते त्यामध्ये पोट फाडून या सगळ्या शस्त्रक्रिया होत होत्या. पूर्वीपेक्षा आत्ता ज्या शस्त्रक्रिया होत आहेत त्याचा फायदा नेमका रुग्णांना कसा होतोय? मी थोडं या प्रश्नाचं उत्तर विस्तारपूर्वक द्यायला चालेल ना? म्हणजे अगदी. तर असं महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की स्त्रियांच्या ऑपरेशन संदर्भात आपला थोडासा सौंदर्य दृष्टिकोन देखील लक्षात ठेवला पाहिजे की त्यांना जेव्हा हे पोट फाडून शस्त्रक्रिया होतात त्याचा जो वरण आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर राहत असे आणि त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास जाणे अशा प्रकारच्या पण केसेस मी पाहिलेल्या आहेत. आता जे आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो त्याच्यामध्ये वरण खूपच छोटा 10 मिलीमीटरपेक्षाही छोटा आणि जे 5 मिलीमीटरचे आजूबाजूचे व्रण जे आहेत ते नंतर दिसत सुद्धा नाहीत, केसा एवढे सुद्धा दिसत नाहीत आणि एकदम याच्यामध्ये सौंदर्य दृष्टिकोनातून खूप चांगला इफेक्ट दिसतो अशा प्रकारचं देखील आमच्या लक्षात आलेलं आहे. दुसरा यातला महत्त्वाचा एक घटक जर बघितला की इमर्जन्सीमध्ये काही शस्त्रक्रिया कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल आपण ऐकलं असेल की एक्टॉपिक प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणतो नळीमध्ये गर्भ राहणे, जो नेहमी गर्भाशयात राहतो तो निसर्गातल्या काही घडामोडींमुळे तो विकृत दृष्टिकोनातून असा नळीमध्ये राहतो. ती नळी फुगते आतमध्ये, कधी कधी फुटू शकते आणि आतमध्ये रक्तस्राव होतो, जेणेकरून पेशंट अचानक चक्कर येऊन घेरी येऊन पडते आणि त्याला मग अत्ययिक म्हणून ICU मध्ये ऍडमिट करावं लागतं. अशा पेशंटला देखील पूर्वी पोट फाडून मोठा इन्सिजन घेऊन सर्जरी करावी लागायची. मग त्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर मग परत बेड रिडर आणि सगळ्या त्या अवस्था असायच्याच. आता दुर्बिणीद्वारे ती बरोबर नळीतला जो गर्भ आहे तो बाजूला काढून घेतला जातो, आतमध्ये झालेला रक्तस्राव शोषून घेतला जातो, पेशंटला रक्त पुरवठा पुन्हा चांगल्या प्रकारे करून पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकते. की जी पेशंट पूर्वी 8-8, 10-10 दिवस हॉस्पिटलला राहायची अशी एक्टॉपिक प्रेग्नन्सीची पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाणे हा दुर्बिणीतल्या ऑपरेशनचा एक चमत्कार आहे.
आणखीन तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे आता एक 3-4 सलग केसेस या 6 महिन्यात घडल्या. त्याच्यामध्ये 14-15 वर्षाच्या मुली, त्यांचा अंडाशय त्याला असं एक सिस्ट 8-10 सेंटीमीटरचं, 14-15 वर्षाच्या छोट्या मुली, आणि ते आतल्यात त्याला पिळा पडला. पिळा पडल्यानंतर खूप वेदना आणि अशा स्टेजमध्ये ते आल्या. सोनोग्राफीवर कळलं की जर हे ताबडतोब केलं, म्हणजे ते जो पिळा पडलेला आपण दुरुस्त केला तर तिचा अंडाशय राहील. आता आपल्याला माहिती आहे की अंडाशय हा प्रजननासाठी अत्यंत आवश्यक असतो आणि त्या 14-15 वर्षाच्या मुलीचा जर अंडाशय काढून टाकावा लागला किंवा त्याच्यामध्ये काही गडबड निर्माण झाली तर यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना बाळ होणं किंवा ह्या संदर्भातल्या अडचणी येऊ शकतात. म्हणून दुर्बीण टाकून, दुर्बीणीतून आपण जर पूर्वी बघितलं असेल तर हे ऑपरेशन सुद्धा पोट फाडून करायला लागलं असतं. छोटी दुर्बीण टाकून आपण तो पिळा सोडवला आणि तिची ओव्हरी अंडाशय वाचवला. एका केसमध्ये मात्र त्यांनी खूपच उशीर केला होता. 2-3 दिवस अनेक डॉक्टरांकडे ते फिरत बसले होते. ती ओव्हरी काळी पडली होती, मग ती काढावी लागली आणि तिचे प्राण वाचवता आले आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेसमध्ये, इमर्जन्सी केसेसमध्ये आणि छोट्या मुलींमध्ये देखील लॅप्रोस्कोपीचा आपला अत्यंत फायदा होऊ शकतो. तिसरी एक केस स्टडी मी तुम्हाला अशी सांगेन की प्रेग्नन्सी असताना ओव्हेरियन सिस्ट, त्या मी एक 5 केसेस गेल्या 2 वर्षात केल्या, ज्या रेअर आहेत एकदम. प्रेग्नन्सी असताना या केसेस करणं अतिशय गंभीर आहे, अतिशय धोक्याचं आहे, कारण त्यावेळेला आपण दुर्बीण टाकतो, त्याला प्रेग्नन्सीला कुठे धक्का लागता कामा नये. आपण पोट फुगवण्यासाठी दुर्बिणीच्या ऑपरेशनच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड भरतो. आपल्याला माहिती आहे की बाळासाठी ऑक्सिजन किती आवश्यक आहे आणि कार्बन डायऑक्साईड भरल्यानंतर त्या बाळाचं म्हणजे एक चांगला भूलतज्ञ त्याबरोबर टीममध्ये असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा ऑक्सिजन सप्लाय चांगला राहील आणि आपलं ऑपरेशन पण पटपट होईल. प्रेग्नन्सी असताना तिला धक्का न लागू देता आम्ही 4 महिन्यांची प्रेग्नन्सी असताना देखील मोठी ओव्हरीची गाठ काढली आणि त्या पेशंटचं वेदना दूर केल्या. अदरवाईज या पेशंटला ते वेदनेमुळे कदाचित गर्भस्राव झाला असता, म्हणजे अबॉर्शन झालं असतं आणि मग त्या पेशंटला त्या बाळाला मुकावं लागलं असतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की बाळ राहणं आणि ते पुढे सर्व 9 महिने त्याचं संगोपन करणं ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावर खर्च होतो. त्यामुळे अशा प्रकारे अबॉर्शन होणं हे लोकांना धकाधकीच्या जीवनात परवडत नाही. त्यामुळे या 3 केसेस जर तुम्हाला त्याच्यामध्ये मी मुद्दामून सांगितल्या, जेणेकरून इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये, प्रेग्नन्सीसारख्या गुंतागुंतीच्या सिच्युएशनमध्ये आणि लहान मुलींमध्ये देखील दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे आपण त्यांना अतिशय चांगला न्याय देऊ शकलो आणि त्यांना त्यांच्या कॉम्प्लिकेशनपासून दूर करू शकलो आणि त्यांना 2-3 दिवसाला आपण घरी पाठवू शकलो आणि त्यांचं पुढचं प्रजननक्षम जे आयुष्य आहे ते पण आपण चांगलं रिस्टोर करू शकलो. अगदीच. त्यामुळे गुंतागुंतीच्या या संपूर्ण शस्त्रक्रिया असल्या तरी देखील आधुनिक शास्त्राचा उपयोग करून दुर्बिणीद्वारे ज्या शस्त्रक्रिया होत आहेत त्याचा रुग्णांना फायदाच होतोय. या शस्त्रक्रियांमुळे ज्यांना गर्भधारणा होत नाहीये किंवा आपण म्हणू शकतो प्रजनना संबंधात जे त्यांना अडचणी आहेत त्या देखील दूर होऊ शकतात का? नक्कीच, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण बघतोय की समाजामध्ये एक 30 ते 40% दाम्पत्यांमध्ये आपल्याला हा इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आढळतो. त्याच्यामध्ये 40 ते 50% पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतात, 30 ते 40% स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असतात आणि 20% दोघांमध्ये प्रॉब्लेम असतात. आपण आज फक्त या स्त्रियांच्या आजारांची चर्चा करत असताना 30 ते 40% फॅक्टर्स आपल्याला याचा जर अभ्यास आपण केला तर दुर्बिणीद्वारे आपण पोटामध्ये दुर्बीण टाकून गर्भाशय कसा आहे, तो मुळात आहे की नाही. काही स्त्रियांना अनेक वर्ष बाळ होत नाही पण त्यांची सोनोग्राफी झालेली नसते, त्यांना कळतच नाही आतमध्ये त्यांना गर्भाशय नाही किंवा तो खूपच छोट्या अवस्थेमध्ये आहे किंवा गर्भाशय दुभंगलेला आहे. आतमध्ये ज्या फॅलोपाईन ट्यूब्स नळ्या आहेत ज्याच्यामध्ये गर्भ राहतो त्या ब्लॉक्ड आहेत किंवा ओव्हरीमध्ये PCOD सारखा आजार आहे ज्याच्यामध्ये गाठी आहेत किंवा एंडोमेट्रियोसिस सारखा आजार आहे ज्याच्यामुळे गर्भाशय आतमध्ये चिकटलेला आहे आणि म्हणून गर्भधारणा होत नाही. त्याचबरोबर गर्भाशयाच्या आतमध्ये एखादा पॉलिप किंवा गाठ आहे, एखादा पडदा आहे, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला केवळ सोनोग्राफीवर दिसत नाही, गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे निदान जर चांगलं व्हायचं असेल तर दुर्बीण टाकून आपण हे सगळ्या गोष्टी पाहू शकतो आणि अनेक वेळा त्याच वेळा किंवा नंतर आपण देखील शस्त्रक्रिया करून हा पडदा घालवू शकतो, पॉलिप काढू शकतो, PCOD मधल्या ज्या काही गाठी आहेत त्या आपण फोडू शकतो किंवा गर्भाशय दुभंगलेले जे आहेत त्यांना सुद्धा आपण एकत्र करून तो गर्भाशय चांगला निर्माण करून त्यांना प्रजननक्षम बनवू शकतो. अशा प्रकारच्या अनेक सर्जरीज आणि अनेक निदान आपण दुर्बिणीतून करू शकतो. असं म्हणतात की ॲब्डोमेन म्हणजे पोट हे एक पॅन्डोराज बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये काय दडलेलं आहे हे तुम्हाला नुसतं वरून पाहून सांगता येत नाही. त्यामुळे दुर्बीण टाकून आपल्याला हे सर्व करता येतं आणि परत बाकीचं
प्रकारचे फायदे आहेतच. छोटा व्रण, लवकर आपल्या कामासाठी जाणं, हे सर्व प्रकारचे फायदे त्याच्यामध्ये आहेत. परत प्रजननक्षम होण्यासाठीचे फायदे याच्यामध्ये नक्की आहेत. आजकाल ओव्हरी जर काम करत नसेल, अंडाशय काम करत नसेल, ज्याला आपण प्रायमरी ओव्हरियन फेल्युअर म्हणतो, याच्यामध्ये PRP किंवा स्टेम सेलचा चांगला फायदा होतो. त्या स्टेम सेलसाठी PRP देखील ओव्हरीपर्यंत डायरेक्ट पोहोचवण्यासाठी देखील दुर्बिणीतून आपला फायदा होईल. या सर्व शस्त्रक्रियांसाठी पोट फाडायची गरजच नाही. छोट्या की होलमधून, छोट्या दुर्बिणीच्या 10 मिलीमीटरच्या किंवा त्याच्यापेक्षाही छोट्या 5 मिलीमीटरच्या होलमधून आपण ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करू शकतो. गर्भाशय आतून ज्याला आपण म्हणतो, त्याला हिस्ट्रॉस्कोपी म्हणतो, त्याच्या माध्यमातून जर आपण पूर्वीच्या काळी ज्या सर्जरीला पोट फाडून 2 गर्भाशय एकत्र करणे किंवा जे दुभंगलेले आहेत ते एकत्र करणे यासाठी मोठी शस्त्रक्रिया चालायची 5 ते 6 तास, ते आता आपण अर्ध्या तासाच्या आत उरकून पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकते किंवा सेम डेला घरी जाऊ शकते. अशा प्रकारचे देखील आपण त्याच्यामध्ये रिझल्ट घेतो. या सगळ्या माध्यमातून आपण प्रजनन क्षमता वाढवणे आणि इन्फर्टिलिटी या विषयामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेने अतिशय क्रांती झालेली आहे असं मला वाटतं. आणि या माध्यमातून जे पेशंट ऐकत असतील त्यांनी याचा नक्कीच फायदा ऑक्सिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून करून घ्यावा असं मला वाटतं. अगदी जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकानं खरं तर या शस्त्रक्रियेचा लाभ घ्यायला हवा, ज्याला खरंच या उपचारांची गरज आहे. आणि त्याबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.